नमस्कार. पाहू शकता समोर पाहत असणारा खिल्लार वळू हा आता जरी तब्येतीने कमी दिसत असला तरी हा खूप नामांकित असा ब्लड लाईनचा आणि चांगला वंशावळीचा वळू आहे. हा वळू मारत असल्यामुळे किंवा कामगारांच्या हातात सध्याला हे गोट्याचा कारभार असल्यामुळे माणसं बदलल्यामुळे तब्येत खराब झाली असं मालकांनी सांगितले. मालक इथे नसतात, मालक पुण्याला असतात, परंतु हा वळू वाकी घिरडी रोडवर, वाकीपासून 1.5-2 किलोमीटरवर आणि घिरडीपासून 5.5 किलोमीटरवर यांची वस्ती पडते. तर हा वळू आटपाडीचे जालिंदर चव्हाण यांची मुलाखत आपण घेतली होती. त्यांचा जो उमदी यात्रेतनं आणलेला जो कोसा वळू होता, जो आपण फोटो दाखवलेला, तुम्ही व्हिडिओ पाहू शकता यूट्यूबवर जाऊन. त्या वळूचा मुलगा जो प्रकाश संतू चव्हाण, पळसावडे, तालुका मान, जिल्हा सातारा यांच्याकडे होता. त्यांच्याकडून तो वळू खूप गरम रक्ताचा चपळचलाक चित्राकोसा रावसाहेब लोखंडे म्हसवड यांच्याकडे आला. त्यांच्याकडून विनोद कुलकर्णी यांनी, वाकी घिरडेच्या जवळ त्यांचं फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसवर त्यांनी बऱ्याचपैकी म्हणजे जनावरं सांभाळलेले आहेत. पाहू शकता घोडा आहे, गीर गाई आहेत, भरपूर 20-25 खिल्लार गाई आहेत अशा. आणि घरचा बैल पण तयार केलेला आहे, एक मोठ्या मापाचा सुंदर, तो वैरण आणण्यासाठी गाडीला वापरतात. तर पाहू शकता ह्याचा मुलगा जो सध्याला रावसाहेब लोखंडे म्हसवड यांच्याकडे नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. मालकांचं म्हणणं आहे हा पण नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे, परंतु आपण बाहेर सर्व्हिस देत नाही, लोक घरी आणण्यास टाळाटाळ करतात आणि घरी आणलं तर गाय भरवाय देतो असं मालकांनी सांगितलेलं आहे. नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे, जर गाय घेऊन इथे आले तर. तर ह्याचा मुलगा आता सध्याला रावसाहेब लोखंडेंकडे म्हसवडला चालू आहे, धिप्पाड मोठ्या मापाचा. हा ॲग्रेसिव्ह असल्यामुळे ह्याची तब्येत थोडी कमी केलेली आहे, मालकांनी सांगितलं. तर पाहू शकता हा सुंदर जातीवंत वंशावळीचा बरेच दिवस आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण या भागातून आगलाव्यांची मुलाखत घेऊन गेलतो, घेरडे भागातील मुलाखती घेऊन गेलतो, परंतु हा गरम रक्ताचा आणि खुराला मजबूत, कातणीला पातळ, शिंगाला एकदम ॲक्युरेट, डोळे मोठे, कान बारीक पातळ आणि एकदम सुंदर डबल व्यसन घातलेले. पाहू शकता गरम रक्ताचं आहे आणि जनावर कामगारांचे जेव्हा असतात, बिहारचे कामगार आहेत, त्यांना मराठी जमत नाही, त्याच्यामुळे डबल व्यसन घातलेले. पाहू शकता डबल व्यसन, डबल टिबल कंडा घातलेला आहे. ह्याची वंशावळ आटपाडी मान तालुक्यातील बऱ्याचशा लोकांना माहिती आहे.
प्रकाश संतू चव्हाण यांच्याकडून याची माहिती घेऊ शकता. खूप सुंदर आखीव जातीवंत वंशावळीचा आहे. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. याच्याबद्दल रावसाहेब लोखंडे यांनी आपल्याला सांगितलं होतं, परंतु आपल्याला बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की इथे कुणाकडे वळू आहे म्हणून, कारण की हे इथे राहत नसल्यामुळे लोकांना माहिती नाही. परंतु पाहू शकता सुंदर जातीवंत वंशावळीचा वळू आहे. आखीव रेखीव वळू आहे, खुराला मजबूत आहे आणि खूप जुनी वंशावळी, चौकाला रुंद आहे. ह्याचे भरपूर वळू खिल्लार क्षेत्रामध्ये, वळू क्षेत्रामध्ये सध्याला काम करतायत. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र कर्नाटक खिल्लार प्रदर्शन यात्रा व्हिडिओ पाहण्यासाठी, जातीवंत वेगवेगळ्या भागातले, वेगवेगळ्या जिल्ह्यातले खिल्लार पाहण्यासाठी पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. पाहू शकता अशा प्रकारचा खिल्लार आहे. हा त्यांच्या घरच्या गाईचा आहे. हा वैरण आणण्यासाठी एक तयार केलेला आहे. खूप सुंदर आहे. नागपुडीला एकदम मोठ्या मापाचा आहे. हे कपिला खिल्लार त्यांनी सांभाळलेले आहे. वेगवेगळ्या ब्लड लाईनच्या त्यांच्याकडे गोठ्यामध्ये सुंदर खिल्लार आहेत, परंतु मालक नसल्यामुळे आपल्याला त्यांच्या लाईनची माहिती भेटू शकत नाही. परंतु मालकांनी आपल्याला व्हिडिओ बनवायला परवानगी दिलेली आहे. आणि पाहू शकता अशा प्रकारच्या सुंदर जातीवंत वंशावळीच्या खिल्लार यांच्या गोठ्यावर आहेत. सुंदर चेहरेपट्टीचे खिल्लार आहेत. पाहू शकता खिल्लार वयस्क झाले तरी आवर्जून सांभाळलेले आहेत. खिल्लारची जोपासना व्हावी, खिल्लार टिकावे या दृष्टीने पाहू शकता खिल्लार सांभाळलेला आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात. हा खोंड आहे, घरच्याच ओळूचा आहे. पाहू शकता चेहऱ्याला खूप सुंदर आहे. तो मगाचा पांढरा मोठा बैल ह्या गाईचा आहे, जो बैलगाडीसाठी वापरतात. कालवड अशा प्रकारचे खिल्लार जोपासले आहेत. गीर गाई गोठ्यामध्ये भरपूर आहेत. पाहू शकता गीर आहे, लिलडी आहे समोरची जी ठिपके आहेत, सिंधी आहे जी लाल कंदाहार म्हटलं जातं. पाहू शकता सिंधी वंशाची बऱ्यापैकी
अशा प्रकारच्या खिल्लार गायी सांभाळलेल्या आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात. गोमूत्र आणि शेतीला खत भेटावे याच्यासाठी अशा प्रकारच्या खिल्लारची जोपासना केलेली आहे. पाहू शकता गीर गाय. ह्याला लिलडी म्हटलं जातं गुजराती भाषेमध्ये. पाहू शकता ठिपके आहेत. ही खूप दुधाची वंशावळ सुंदर आणि दुधाच्या वंशावळीमधून येते. हो का, सिंधी लाल कंधार सिंधी नस्ल म्हटलं जातं ह्याला. अशा प्रकारच्या सुंदर देशी गोवंश जपण्याचं काम यांनी केलेलं आहे. पाहू शकता भरपूर मोठ्या प्रमाणात देशी गोवंश जोपासलेला आहे. पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार खोंड कालवडे आहेत. मालकांनी सांगितलं होतं की याच्यातले काही खोंड कालवडी द्यायचेत. ज्यांना कोणाला हवे असतील प्रत्यक्ष गोट्याला भेट द्या आणि मालकांशी कॉन्टॅक्ट करा. पाहू शकता कालवडी आणि खोंड आहेत. जे प्रकाश संतोष चव्हाण पळसावडे यांचा जो आटपाडीचे जालिंदर चव्हाण यांच्या लाईनचा जो खिल्लार चित्रा कोसा होता त्याच्या ब्लड लाईनचे कालवडी आणि खोंड आहेत. त्याचा प्रकाश संतोष चव्हाण यांच्या वळूचा मुलगा सध्याला रावसाहेब लोखंडे मसवड यांच्याकडे जो धिप्पाड आणि मजबूत आहे त्या ब्लड लाईनचे म्हणजे प्रकाश संतोष चव्हाण यांचा जो विनोद कुलकर्णी यांनी जो घेतलेला वळू आहे जो आपण सुरुवातीला दाखवला त्याच्याही कालवडी खोंड आहे. त्याच्यातले काही द्यायचेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. चेहऱ्याला खूप सुंदर आहेत. थोडं भरपूर जनावर आणि कामगारांच्या जीवा असल्यामुळे तब्येत थोडी खराब आहेत कालवडांच्या, परंतु चेहरेपट्टीला आणि शरीरयष्टीला सुंदर आहेत. खुराला मजबूत आहेत आणि गळवण कमी आहे. चेहऱ्याला खूप सुंदर आहेत. शिंगाला बारीक आहेत. पाहू शकता खुराला मजबूत कालवड है. इसकी माँ कौन से है? इसको माँ सिंग वाली नहीं बताए उधर पेट बांधा होता. पाहू शकता ज्या मोठ्या बैलाची आई आहे तेच याची आई आहे. उसका पिताजी किसको पिताजी? इसका पिता पिताजी काला वाला बैल. वो काला वाला बैल. पाहू शकता प्रकाश संतोष चव्हाण पळसावडे. टाइम टाइम प्रकाश संतोष चव्हाण यांचा जो घेतलेला आहे विनोद कुलकर्णी यांनी तो वळू या कालवडीचा वडील आहे. कालवड खुराला चांगले आहे. खोंड आहे, कालवड नाही, सर्व खोंड आहेत. पाहू शकता चित्राकोसा खोंड आहे. खुराला मजबूत आहे. पायाला चांगला आहे. गळवण कमी आहे. पातळ कातण आहे. चौकाला चांगला आहे आणि चेहऱ्याला चांगला आहे. पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधा. याच्यातली काही खोंड द्यायच्यात परंतु कामगारांना माहीत नाही. मालकांनी फोनवर आपल्याला सांगितलं होतं काही द्यायच्यात, व्हिडिओ बनवा. प्रत्यक्ष येऊन गोठ्याला भेट द्या, पहा, मालकांशी संपर्क साधा. चेहऱ्याला खूप सुंदर आहेत. आटपाडी लाईन पाहू शकता. सुंदर चेहरेपट्टीचे शरीरयष्टीचे खोंड आहेत. सर्व खोंड आहेत. पाहू शकता सर्व खोंड आहेत हे. आणि ह्या सर्वांचा वडील प्रकाश संतोष चव्हाण पळसावडे यांच्याकडून आणलेला वळू पाहू शकता. अशा प्रकारचे खोंड आहेत.
पाहू शकता हा काळविटासारखा टवकारून बसलेला हाच तो खिल्लार वळू प्रकाश संतू चव्हाण यांच्याकडून आणलेला पळसावडे, जो रावसाहेब लोखंडेनी यांनी विनोद कुलकर्णी यांना दिलेला होता. आणि हा वाकी गिरडी रोडवर यांचा फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर सध्याला हा असतोय. ज्यांना कोणाला निसर्गरित्या करायचं असेल आटपाडी लाईन चांगला, याच्या पाठीमागे जर पाहिलं तर याच्या पाठीमागे तुम्हाला सिद्धापूर लाईनच दिसेल. कारण ह्याचा चेहरा पाहू शकता, ह्याची शिंग पाहू शकता. जो सध्याला खंडेराजुरी निशांत मानगाव यांच्याकडे जो सिद्धापूर लाईनचा वळू आहे, किंवा तांडूरचा राजा किंवा बिराजदार यांच्याकडे सिद्धापूर लाईनचा वळू होता, त्याची चेहरेपट्टी शरीरयष्टी पाहू शकता, कलर पाहू शकता. कारण की जालिंदर चव्हाण आटपाडी यांनी पहिला जो वळू आणला होता तो उमदी यात्रेतनं आणला होता. आणि उमदी यात्रेमध्ये सिद्धापूर लाईन कारजाळ लाईनचे पहिल्यापासून सर्वात जास्त गाय बैल खोंड येतात. आणि त्या वळूपासून हा वळू तयार झाला होता, जालिंदर चव्हाण यांच्या कोशा वळूपासून. नैसर्गिक रेतनासाठी जो चालू आहे सध्याला रावसाहेब लोखंडे मसवडे यांच्याकडे पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे जुने जातिवंत वंशावळीचे सुंदर आखीव रेखीव देखणे जिथे कुठे असतील ते आपण बऱ्यापैकी हुडकून काढून मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतो आणि आवर्जून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. या भागात बरेचसे वळू आहेत, परंतु आपल्याला माहिती होत नसल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल.